आता आपण इथे एक EMI कॅल्क्युलेटर तयार करूया. हे लोन कॅल्क्युलेटर किंवा EMI कॅल्क्युलेटर तयार करण्यासाठी आपण ज्या स्टेप्स करणार आहोत त्या स्टेप आपण एक एक समजून घेऊ. इथे आपण लोन कॅल्क्युलेटर असं लिहिलंय किंवा EMI कॅल्क्युलेटर लिहा. रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर आपण या सेलमध्ये लिहिणार आहोत. PV प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे लोन अमाऊंट आपण या सेलमध्ये लिहिणार आहोत. ड्युरेशन इन इयर्स हे जे लोन आहे ते किती वर्षांचं आहे ते ड्युरेशन आपण इथं लिहिणार आहोत. आणि एका वर्षामध्ये किती इन्स्टॉलमेंट आहेत. 12 इन्स्टॉलमेंट म्हणजे मंथली इन्स्टॉलमेंट, 6 इन्स्टॉलमेंट्स म्हणजे 2 महिन्यानंतर एक इन्स्टॉलमेंट, एका महिन्याआड इन्स्टॉलमेंट, किंवा 4 इन्स्टॉलमेंट्स म्हणजे क्वार्टरली इन्स्टॉलमेंट. तर कशा प्रकारचं आहे ते आपण इथं सिलेक्ट करणार आहोत. आणि इथे जे EMI आहे किंवा जे PMT आहे, पेमेंट जी अमाऊंट आहे, जे इन्स्टॉलमेंट अमाऊंट आहे ती आपल्याला या सेलमध्ये मिळणार आहे. आता इथे रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर, उदाहरणार्थ मी इथे एक रेट ऑफ इंटरेस्टची अमाऊंट टाकतो, उदाहरणार्थ 14%. 14% या नंबर फॉर्मॅटमध्ये आहे ही व्हॅल्यू. त्याच्यानंतर इथं PV प्रेझेंट व्हॅल्यू, उदाहरणार्थ इथं 25,000 रुपये अमाऊंट, एवढे हे कर्ज आहे. त्यानंतर ड्युरेशन इन इयर्स, इथे आपण 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आणि 5 वर्ष या प्रकारचे ड्युरेशन असतील असं गृहीत धरूया. त्यासाठी आपण इथं डेटामध्ये जाऊन इथं डेटा व्हॅलिडेशनमध्ये जाऊया आणि इथे लिस्ट तयार करूया. सोर्समध्ये इक्वल टू 1 2 3 4 5. ओके, इक्वल टूची गरज नाही आहे. सोर्स. ओके, इथून आपण ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करूया किती वर्षांसाठीचं कर्ज आहे ते. त्यानंतर इन्स्टॉलमेंट्स पर इयर, एका वर्षामध्ये किती इन्स्टॉलमेंट, 1 2 वर्षामध्ये 12, त्याच्यानंतर 6 आणि 4 असे 3 पर्याय आपण इथं ठेवूया. यासाठी परत आपण डेटा व्हॅलिडेशनमध्ये जायचंय. लिस्टमध्ये जाऊन आपण ज्याप्रमाणे म्हटलं होतं 12, त्यानंतर 6 आणि 4. मंथली इन्स्टॉलमेंट, बाय मंथली 2 महिन्यानंतर एक इन्स्टॉलमेंट, आणि क्वार्टरली इन्स्टॉलमेंट 3 महिन्यानंतर एक इन्स्टॉलमेंट. ओके, तर इथं आपण इन्स्टॉलमेंट स्कीम सिलेक्ट करणार आहे. उदाहरणार्थ इथं 6 इन्स्टॉलमेंट अशा प्रकारे सिलेक्ट करूया. त्यानंतर इथे आपण PMT हे फंक्शन वापरून PMT कॅल्क्युलेट करणार. PMT रेट ऑफ इंटरेस्ट पर इन्स्टॉलमेंट, रेट ऑफ इंटरेस्ट पर इन्स्टॉलमेंट्स. तर हे इयरली रेट आहे व्याजाचा, व्याजदर हा वार्षिक आहे, तर पर इन्स्टॉलमेंट किती येईल डिवायडेड बाय नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स. त्यानंतर नंबर ऑफ पिरियड्स, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स किती आहेत, तर हे कसं असेल, किती वर्षाचं कर्ज आहे गुणिले त्याचे किती हप्ते आहेत. आता PV प्रेझेंट व्हॅल्यू, कर्जाची रक्कम, वजा 25,000 FV ऑप्शनल आहे, आपण आता सध्या इथे नाही टाकणार आहे. आता इथे हप्त्याची रक्कम इथं आपल्याला मिळालेली आहे. आता आपण हे जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट रेट आपण एका स्क्रोल बारवर घेऊया. ओके, तर हे घेण्यासाठी आता मी एक योजना करतो, ते म्हणजे हे जे 14% आहे त्याच्याऐवजी मी इथं 14 लिहितो आणि इथे इक्वल टू धिस डिवायडेड बाय 100 असं करतो, म्हणजे मग हे 14 येईल बरोबर. ओके, त्यानंतर ही प्रेझेंट व्हॅल्यू आहे. इथे मी एक अमाऊंट लिहितो, इथे लिहितो मी समजा 250 आणि इथं लिहितो इक्वल टू धिस अमाऊंट इंटू 100 म्हणजे 25,000 येईल. तर इथली अमाऊंट बदलली की इथले अमाऊंट्स बदलतील. उदाहरणार्थ इथं जर मी 16 टाकलं तर इथं 16% होईल या सेलमध्ये, आणि इथे जर मी समजा 380 टाकलं तर इथं 38,000 होईल. अशा प्रकारे इथे तर ड्रॉपडाऊन आहे, इथे पण ड्रॉपडाऊन आहे. आता आपण या 2 सेलमधल्या ज्या व्हॅल्यू आहेत याच्यासाठी आपण इथे एक स्क्रोल बार तयार करूया. या ठिकाणी हा स्क्रोल बार तयार करण्यासाठी आपण डेव्हलपर टॅबमध्ये जाणार आहे.
डेव्हलपर टॅबमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला डेव्हलपर टॅब ॲड कशी करायची ते पाहूया. फाईलमध्ये जायचं आहे, मोअरमध्ये जायचं आहे आणि ऑप्शन्समध्ये जायचं आहे. इथे गेल्यानंतर इथे कस्टमाइज रिबन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. कस्टमाइज रिबनवर क्लिक केल्यानंतर इथं डेव्हलपर टॅब समोरचा चेकबॉक्स चेक करायचा आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. ही डेव्हलपर टॅब आपण इथे ॲड केली. डेव्हलपर टॅब ॲड केल्यानंतर आपण आता इथे जाणार आहोत इन्सर्ट कंट्रोल्स या ग्रुपमध्ये. इन्सर्ट इथं क्लिक करायचं आहे. इथं फॉर्म कंट्रोल्समध्ये जाऊन इथे आपण हा स्क्रोल बार सिलेक्ट करणार आहे. स्क्रोल बार, आणि हा स्क्रोल बार इथं असा आपल्याला जेवढ्या रेंजमध्ये हवा आहे तिथे असा बनवून घ्यायचा आहे. ओके, असाच अजून एक स्क्रोल बार आपण इथे पण बनवूया. इन्सर्ट स्क्रोल बार. ओके, तर हा आता स्क्रोल बार, इथं 2 स्क्रोल बार बनले. आता या स्क्रोल बारला आपण असं स्क्रोल केल्यानंतर या सेलमधल्या व्हॅल्यूज बदलायला पाहिजेत. म्हणून मग इथं राईट क्लिक करायचं आहे. इथं फॉर्मॅट कंट्रोल या ठिकाणी क्लिक करायचं आहे. फॉर्मॅट कंट्रोलवर क्लिक केल्यानंतर इथं कंट्रोल टॅबमध्ये जायचं आहे आणि इथं ही करंट व्हॅल्यू आपल्याला इथं दिसेल, जी काही असेल ती. त्यानंतर मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल इथे ते आपण लिहायचं. इथं मॅक्सिमम व्हॅल्यू जास्तीत जास्त समजा उदाहरणार्थ 100%. इन्क्रीमेंट चेंज म्हणजे एकदा क्लिक हे जे आहे एकदा क्लिक केल्यानंतर किती बदल होईल. उदाहरणार्थ आपण इथं 1च ठेवूया. त्याच्यानंतर पेज चेंज म्हणजे इथं एका पेजमध्ये किती बदल होईल. आणि इथं आहे सेल लिंक. या व्हॅल्यूज आपण अशाच ठेवूया. आपल्या या केसमध्ये सेल लिंक, पण या सेलला लिंक करूया. ओके, त्यानंतर आता बघा इथे पेज चेंज 10चा होता म्हणून इथं मध्ये क्लिक केलं की 10 ने वाढेल आणि इथं क्लिक केलं की 1-1ने कमी होईल किंवा 1-1ने वाढेल. हे इन्क्रीमेंट व्हॅल्यू आहे आणि हे जे आहे ते पेज चेंज आहे. ओके, ठीक आहे. या प्रकारे हा स्क्रोल बार बनला. त्यानंतर आता सेम आपण इथंही असं करूया. राईट क्लिक, फॉर्मॅट कंट्रोल. इथं मिनिमम व्हॅल्यू किती असायला पाहिजे, मॅक्सिमम व्हॅल्यू किती असायला पाहिजे. उदाहरणार्थ इथे आपण मॅक्सिमम व्हॅल्यू लिहूया. उदाहरणार्थ 2 लाख कर्ज मिळेल तर आपण इथं 2000 लिहूया, कारण गुणिले 100. इन्क्रिमेंटल चेंज 1ने करूया म्हणजे इथे 100ने बदल होईल. त्यानंतर इथं पेज चेंज 10 ठेवूया. सेल लिंक आपण ही सेल लिंक करूया. ओकेवर क्लिक करूया. इथं 0 आहे सध्याची व्हॅल्यू. आपण जशी स्क्रोल करू तशी ही वाढत जाईल. ओके, तर बघा ही सर्वात मोठी जी व्हॅल्यू आहे, सर्वात मोठी व्हॅल्यू आपल्याला $2 लाख अशी मिळेल. तर 2 लाखाचं हे जास्तीत जास्त कर्ज असेल आणि आपण अशा प्रकारे इथं स्क्रोल करू आणि त्याप्रमाणे ह्या व्हॅल्यू बदलतील. इथे समजा हे 4 वर्षासाठीचं कर्ज आहे आणि मासिक हप्ता आहे तर PMT एवढा असेल. हे व्याजदर समजा 15% असेल तर PMT एवढा असेल. कर्जाची रक्कम जर एवढी असेल, समजा 1,45,000 एवढी आहे, तर 15% व्याजदराने 4 वर्षासाठीचा जर मासिक हप्ता असेल तर या कर्जासाठी एवढा हप्ता पडेल. अशा प्रकारे आपण हे जे लोन कॅल्क्युलेटर आहे, हे जे EMI किंवा PMT कॅल्क्युलेटर आहे, हे कॅल्क्युलेटर आपण अशा प्रकारे स्क्रोल बारच्या सहाय्याने हे इंटरॅक्टिव्ह बनवू शकतो.